सुलभाताई ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहे त्या पक्षामध्ये मराठी माणूस, मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्र धर्म या मुद्द्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. जर एखादा मराठी माणूस, मराठी ठेकेदार जर या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये स्वतःला सिद्ध करून एखादं काम करत असेल, मी असं कुठल्याही ठेकेदाराचं समर्थन करणार नाही, पण एखादा ठेकेदार त्या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये स्वतःला सिद्ध करत असेल तर त्याचं समर्थनच केलं पाहिजे. राहिला मुद्दा त्याच ठेकेदाराला का, तर हा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला पाहिजे, किंबहुना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जाऊन त्यांच्या दालनामध्ये त्याचा खुलासा विचारला पाहिजे. मला असं वाटतं की महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून किंवा आंदोलनं करून हा विषय सुटणार नाही. तर याच्यामुळं केवळ आणि केवळ आपल्या पिंपरी चिंचवड शहराची आणि पर्यायानं स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणची बदनामी सबंध महाराष्ट्रामध्ये होईल. आणि याची काळजी सुलभा उबाळे ताईंनीच नाही तर सर्वच नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी घ्यायला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. सर, सुलभा उबाळेंनी ज्या पद्धतीने आरोप केले त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या धनेश्वर बिल्डर्स नावाच्या ठेकेदाराला आत्ता ज्या 2-3 दिवसापूर्वी स्थायी समितीला मंजुरी दिली 50 कोटीच्या टप्पा 2च्या कामाला, त्यामध्ये 60% काम हे विद्युतशी संदर्भात आहे. पण तरीसुद्धा धनेश्वर बिल्डर्स ज्याची की बॅकग्राऊंड ही स्थापत्याची आहे, तरी मग त्यांना हे टेंडर का देण्यात आलं आणि 2 टेंडर एकत्रित करून त्यांना हे देण्यात आलं, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? धनेश्वर आपण नाव सातत्यानं ऐकतो. मी तर म्हणजे जवळपास 15 वर्षांपासून या शहरामध्ये पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. धनेश्वर बिल्डर काय भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात किंवा विशिष्ट या 2-3 वर्षांमध्ये जन्माला आला असं नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर जवळपास 80% ठेकेदार जे आहेत ना ते गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून महापालिकेत काम करतात. मग त्या काळात त्या नेत्यांनी, त्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा अनुभव घेतलाच असेल ना. धनेश्वरच्या बाबतीमध्ये जर बोललं जातं, एखाद्या धनेश्वरच नाही, अनेक ठेकेदार असे आहेत की ज्यांना वारंवार सातत्याने त्याच कामामध्ये त्यांची मोनोपोली आहे. त्या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये मी पुन्हा सांगतो सर, स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये टिकून जर ते नियम, अटी, शर्ती टेंडर प्रक्रियेमधले जर ते रास्तपणे स्वतःला सिद्ध करत असतील ठेकेदार म्हणून, तर त्या ठिकाणी त्याच्यात गैर काय आहे?